काय तुम्ही 11-12 आहात, काय तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी आहात, काय तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, काय तुमच्या डोक्यामध्ये असं चालू आहे की तुम्हाला वाटतं की प्रशासकीय अधिकारी बनला पाहिजे, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे, त्या मुख्याच्या निवाराच्या जागेवर तुम्ही गेलं पाहिजे, त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसलं पाहिजे, असं जर तुम्हाला तर वाटत असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नमस्कार, मी विजय मुसळे, करिअरवाला पुस्तकाचे लेखक, करिअर पालसळा. तुमचं स्वागत करतो या करिअरवाला YouTube चॅनलमध्ये. तुमचं स्वप्न आहे की या महाराष्ट्र सरकारची MPSC ची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, त्याच्यामध्ये राज्यसेवा, त्याच्यामध्ये PSI, STI असिस्टंट किंवा सबऑर्डिनेट म्हणजे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 च्या परीक्षा तुम्हाला द्यायचं आहे आणि अधिकारी व्हायचं जर तुमचं स्वप्न आहे तर मग काय करणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या भारतामध्ये UPSC परीक्षा आहे, MPSC परीक्षा आहे, बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षा आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनू शकता. मग प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला कमीत कमी डिग्री पाहिजे. मग डिग्री कोणती पण राहू शकते. प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी कोणती पण डिग्री तुम्ही घेऊ शकता, कोणती पण पदवी तुम्ही घेऊ शकता. पण थोडा जर विचार केला, जर तुम्हाला असं आणि तसंही प्रशासकीय अधिकारी बनायचंच आहे, जर तुम्ही असा विचार केला, जर तुमच्या डिग्रीचं एज्युकेशन, पदवीचं एज्युकेशन ते तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी मदत जर करत असेल तर असं शिक्षण शिकलेलं कधीही चांगलं राहील. कुठल्याही डिग्री करण्यापेक्षा एक तुमच्यासाठी एक चांगली डिग्री आहे. जर तुमच्याकडे इकॉनॉमिकल कंडिशन कमी आहे किंवा तुमची परिस्थिती फार जेमतेम आहे आणि तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनायचंच आहे तर एक चांगला पदवी अभ्यासक्रम, त्या पदवी अभ्यासक्रमाचं नाव आहे BA इन सिव्हिल सर्व्हिसेस. BA कशामध्ये तर प्रशासकीय सेवेमध्ये. हा अभ्यासक्रम आपल्या भागामध्ये नागपूरच्या बाजूला रामटेक आहे. रामटेक मध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठच्या संलग्न हा अभ्यासक्रम आहे. 3 वर्षाची पदवी आहे. 12वी नंतर आर्ट कॉमर्स सायन्स कोणी पण देऊ शकता आणि हा मराठी माध्यमातून आहे. 6 सेमेस्टर असलेला अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये जो काही सिलेबस आहे तो सिलेबस असा आहे की त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, CSAT, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, लँग्वेज, मराठी असा सगळा पोर्शन पकडून हा कंप्लीट असा अभ्यासक्रम आहे. आणि हा जर अभ्यासक्रम केला तर हाच अभ्यासक्रम जवळपास तुम्हाला MPSCचा, UPSCचा किंवा PSI STI असिस्टंट किंवा मग सबऑर्डिनेट परीक्षा असतात किंवा क्लास 3 आणि क्लास 4च्या ज्या काही परीक्षा असतात ह्या सगळ्या परीक्षेला अनुसरून हा सगळा अभ्यासक्रम आहे. म्हणजे डिग्री तर डिग्री पण कंप्लीट होणार आणि सोबतच प्रशासकीय सेवेच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेला लागणारा जो काही सिलेबस आहे तोच सिलेबस म्हणजे हाच आहे. म्हणजे एका वेळेस डिग्री आणि प्रशासकीय सेवेची तयारी एका वेळेस होतात. तर मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे सरकारचा आहे, पदवी अभ्यासक्रम आहे, त्याच्यामुळे याला खर्च काही फारसा लागणार नाहीये. ग्रामीण भागातले ज्यांची परिस्थिती जेमतेम आहे आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण बरंचदा आपल्याला माहित नसतं, कोणी सांगत नाही, त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत नाही आणि डिग्री झाल्यानंतर परत आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि परत क्लासेससाठी पैसे खर्च करतो. तर बेटर वे आहे की 11वी-12वी पासून ह्या गोष्टी जर माहीत असेल तर 12वी नंतर तुम्ही या कोर्सला डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता आणि तुमचं प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, हा अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या भागामध्ये कुठं मिळेल तर आपल्या भागामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील प्रशासकीय सेवा महाविद्यालय मूल आणि बल्लारपूर इथं अभ्यासक्रम मिळेल. आपल्या भागामध्ये शास्त्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा इथं हा अभ्यासक्रम मिळेल. संपर्कासाठी नंबर देतो, तुम्ही तिथं संपर्क करू शकता आणि या अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे, आवडत असेल किंवा जर हे व्हिडिओ जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.